फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूनम पवार व्लॉग. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि मी बनवणार आहे संडे स्पेशल रेसिपी. पापलेट हे मला प्रचंड आवडतं आणि पापलेटमध्ये आज एक वेगळं व्हेरिएशन मी ट्राय करणार आहे. रिसेंटली मी एक ऑनलाईन रेसिपी बघितलेली आणि ते बघितल्यानंतर मला असं राहुललं नाही. आपण आज बनवणार आहोत ते भरलेलं पापलेट, दॅट इज स्टफ्ड पॉम्फ्रेट. आणि ते कसं बनवतात ते माझ्याबरोबर तुम्ही पण बघालच आणि बघूयात ही रेसिपी सक्सेसफुल होते का. तर ह्या इथे मम्मीने हे आणलेले आहे एक पॉम्फ्रेट आणि कोळंबी पण आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात आपण हिला मॅरिनेट करणार आहोत. सगळं साहित्य ते रेडी झालंय. ही आहे कोलंबी जी आपण खिमा सारखी कट करून घेतलेली आहे. अनियन आहे, जिंजर गार्लिक आणि मिरचीची पेस्ट आहे. हे आहे टमाटर आणि कोथिंबीर. या इथे मसाल्यांमध्ये आपण घेतलेलं आहे, हे बघा, हा आहे मालवणी गरम मसाला, ही आहे रेड चिली पावडर, हे आहे धना पावडर, ही आहे जिरा पावडर आणि हे मी घेतलेला आहे तो मार्केटमध्ये जो गरम मसाला मिळतो ना, हा एव्हरेस्टचा गरम मसाला आहे तो. आणि आपण इथे मीठ पण घेणार आहोत. हे सगळं आपल्याला लागणार आहे प्रॉन्सचं जे स्टफिंग आहे ते बनवण्यासाठी. हे माझी जी तयारी आहे ती सगळी झालेली आहे. आता मी इथे गॅसवरती ठेवते कढई. आपण हे जे मसाले काढून घेतलेले होते हे मसाले याच्यामध्ये जाणार सगळे. इथे बघू शकता हे झालेलं आहे रेडी. मी 10-15 मिनिटं जरा शिजवलं व्यवस्थित वाफेवरती. प्रॉन्स लवकर शिजतात त्यामुळे जास्त वेळ लागला नाही शिजायला. म्हणजे खाताना चव लागेल त्याला. आईने ऑलरेडी बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये मालवणी मसाला आहे, मीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे, रवा पण आहे. आपण याच्यात लाल तिखट पण थोडं टाकूया म्हणजे जरा ना तिखट आणि चविष्ट होईल. तर आपण मी आज लाल तिखट पण थोडं ऍड करते. तर आधी थोडंसं पसरून घेऊया म्हणजे दोन बाजून खूप त्याची प्लेट आपण आधी असं ठेवूया. त्याला आता वरती लावून घे. आता याला इथे आपण लावूया आपला मसाला. एकदम नाजूकपणे ठेवायचे. अशा पद्धतीने. आणि मग वरती कढीपत्ता परत घालायचा आहे. हे असं आपण केलेलं आहे. तर हे शिजणार आणि मग त्याला आपण फ्लिप करायचं. बघूया कशी बनते आपली रेसिपी. आता याला बारीक गॅसवरती ठेवलं आपण. एकदम स्लो मंद आचेवरती त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आपण. सक्सेस. संडे असल्यामुळे आणि बऱ्याच दिवसानंतर मी आल्यामुळे आईने पॉम्फ्रेट बरोबर हलवा पण आणि बोंबील फ्राय पण बनवलेलं. तर मंडळी, हा आहे संडे स्पेशल बेत. आपली रेसिपी झालेली आहे तयार आणि लवकरच तुम्हाला सांगणार आहे की कशी झाली. परफेक्ट ना शिजले. आतमध्ये पण स्टफिंग एकदम व्यवस्थित केलेलं. सो जेवण झालेलं आहे आणि खूपच छान, अगदी चविष्ट अशी झालेली होती रेसिपी. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि ही जर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर विसरू नका. तर मंडळी, जेवून झाल्यानंतर आम्ही जरा निवांत बसलो आणि इकडे बघा सिम्बाचं काय चाललेलं आहे. सिम्बा इंस्टाग्रामवरती खूप पॉप्युलर झाला. 50,000+
व्ह्यूज सिम्बाला आलेले आहेत. तर रील तुम्ही जर अजून बघितला नसेल त्याचा तर नक्की इंस्टाग्राम पेज पूनम पवार व्लॉग्सला सर्च करा आणि तिकडे आमच्या या सिम्बाचा उपद्व्यापाचा व्हिडिओ जाऊन बघा आणि लाईक करायला विसरू नका. Simba, jump. Oh. Simba, Simba, jump. Simba, jump. Simba. दीदीचा ऐकतो. Oh.